त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे। मोठा निर्णय घ्यायला हिम्मत लागते असे राऊतांनी म्हटलंय। संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरती राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना फोडल्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्री केलं होतं। ईडी सीबीआयचं भय असणारे मोठा निर्णय घेऊ शकत नाहीत। मानसिक संतुलन कुणाचं बिघडलं हे निकालानंतर कळलं। संजय शिरसाट यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। आम्ही नाराज असलो तरी उघडपणे जाहीर करू असं शिरसाट यांनी सांगितलंय। नाही, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही, मला बोलायचं नाही। हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांच्या आघाडीमध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये काय निर्णय घ्यायचे त्यांनी ठरवायचा आहे। पण भारतीय जनता पक्ष त्यांच्या स्वभाव धर्माला वागला, एवढंच मी सांगितलं। हिम्मत लागते। मुळात ईडी सीबीआयचं भय ज्याच्या डोक्यात आहे तो कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाही। मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे विधानसभेच्या निकालानंतर कळालेलं आहे। जे ऊर बडून सांगत होते की आमची सत्ता येणार 160 170, पूर्ण 60 सुद्धा गाठू शकले नाही। 160 तर वेगळीच बात आहे। म्हणून यांचं मानसिक संतुलन तर यांचं बिघडलेलं आहे। म्हणून तर यांचे जे काही इतर नेते आहेत ते त्याच्यावर एक शब्दही बोलत नाही। त्यांना त्यांची चूक कळालेली, परंतु हे चारी घरचा पाहुणा, ज्याला ना त्याचा नेता कोण माहीत नाही, ज्याला फक्त एक शेपूट हलवणं ज्याला म्हणतात, ते हलवत आपल्या मालकाची चाकरी करणं माहिती, तेच लोक अशी टीका करू शकतात।